मग तुम्ही कारण देताय माझ्या डॅडीकडे पैसेच नाहीये, दरवेळेस नाहीच पाडाय आणि त्याच्यामुळे मी पुढे जाऊ शकत नाही. मग तुम्ही मला वाटतं लयच लाढवलेले आहात. तुम्ही खूप लाढवलेले आहेत. तुम्ही पेपर नीट वाचत नाही. धनकवडीमध्ये असलेला भेळीच्या गाडीवरती काम करणारा पोरग बापानी कर्ज करून गेला निघून, सगळं उद्ध्वस्त झालं. आईने गाडी लावली, गाडी लावता लावता भाजीची गाडी लावली, दिवसभर तो हे करतोय, संध्याकाळी तिथं बसतोय आणि गाडी बंद केल्यानंतर त्याच दिव्याच्या खाली बसून अभ्यास करतोय, नंबर 1 मध्ये आलेला आहे. तुमच्याकडे कोणती कारण आहेत? कारण आम्ही कष्ट करायचं शिकवलंच नाही हो. पास झाला, आयफोन घे. $10चा फोन किती झाले? $10 ₹800. आणि तुम्ही किती देताय? 1.5 लाख. टेक्निकलला कामं केलं तर आम्ही. तुम्हाला काय फायदा त्या आयफोनचा? काय फायदा आहे तुम्हाला? नाही, चांगले फोटो काढता येईल. कॅमेरा घे $3000 प्रोसेसर कसा पळतो हे तरी माहिती आहे का? काय गरज पडली तुम्हाला त्याची? नाही, ब्रँड आहे, ब्रँड आहे. अहो, त्या ब्रँडनीच तुम्हाला लुटलंय. काम काय तुमचं? इनकमिंग आउट गोईंग. मग तुम्हाला 1.5 लाख पाहिजे का? बाप कधी शिकवणार आहे की पैशाला उधळलं जात नाही, पैशाला इन्व्हेस्ट केला जातो. आमच्या मेहुणीने जे घर घेतलंय, आता व्यवस्थित ऐका, ₹1 कर्ज नाही डोक्यावरती. मग काय केलं बाईनं? सगळ्या बायका ऐका, पेपर पेन लिहून घ्या. 18व्या वयात ती कामाला लागली टीचर म्हणून बापाच्याच शाळेमध्ये. पण बापाने कधी तिला मदत केली नाही. स्वावलंबी तिला बनवलं. मग तिला डोकं दिलं, जसाच पगार येईल थोडंसं सोनं विकत घे. तोळा नाही हा. थोडं करता 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 बाईने जी शिस्त पाळली ती तिच्या वयापर्यंत पाळली. आणि ज्यावेळेस घर आलं तर ती काय म्हटली? या वयात रिटायर्ड झाली मी, मला कोण लोन देणार आहे? नवरा म्हणतो काय टेन्शन घ्यायचंय, आहे ना आपल्याकडं. तो ते घेतला त्याने, बॉम्बेला गेला, विकलं, कॅशमध्ये घर घेतलंय. डू यू हॅव विजडम? तुम्हाला काय झालं की तुम्हाला लोनच घ्यायचं वाटतं? इतके तर आपण मूर्ख नाही हो, नाही का? कोण देईल तुम्हाला हे डोकं? बाप. म्हणून बापाकडं ज्ञान असणं गरजेचं आहे. इतरांना तो शिकवू शकत नाही जर त्याला काही येत नाही तर. म्हणून बापाने नुसतं काम आणून बैल काम करू नये, ज्ञान घ्यायसाठी तसे मित्रही संगती ठेवावे. कळलं काय झालंय? मित्रही तसे ठेवावे, नाही तर तू भी वोच, आ मिल बैठेंगे तू मैं और 4 लोग. पण बायबल सांगतं जशी संगत